हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण घेतो आहे बॉम्बे हायकोर्टसाठीचे जी केचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, जे की क्लर्क आणि शिपाई दोन्ही पदांसाठी कामात येणारे. चला तर स्टार्ट करूया आजचे क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे, कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस, पोटॅशियम. तर याचा आन्सर आहे अमोनिया. अमोनिया बाहेर पडतो, त्याचमुळे आपल्या डोळ्यातून पाणी येतं. ठीक आहे, त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? गुजरात, कर्नाटक, बिहार, तेलंगणा. तर याचा आन्सर आहे कर्नाटक. कर्नाटकचा आहे यक्षगान. पुढे, भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? ॲडमिरल, जनरल, मेजर जनरल, एअर चीफ मार्शल. तर जनरल म्हणतात त्याला, ऑप्शन बी. ठीक आहे, पुढे, तर भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? गोवा, त्रिपुरा, महाराष्ट्र, केरळ. तर हे तर सगळ्यांना माहीत असेल की साक्षर पहिलं केरळ आहे आणि सर्वात जास्त साक्षरसुद्धा केरळच आहे. ठीक आहे, पुढे, पेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरता वापरतात. मूत्रपिंड, किडनी, हृदयाचा, पायाचा. तर पेसमेकर हे हृदयाचा ज्यांना त्रास असतो त्यासाठी वापरतात. हार्ट रेट मोजतं ते. ठीक आहे, पुढचं आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन केले जाते? कलम 110, कलम 120, कलम 314, कलम 214. तर उच्च न्यायालय हे 214ने आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे 124ने आहे. जे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं ठेवू शकता की सर्वोच्च न्यायालय 1 2 4, 1 2 का 4, आणि उच्च न्यायालय त्याच्या खालचं म्हणजे 2 1 4. फक्त नंबर चेंज झाले बघा इकडे तिकडे, 1 2 4, 2 1 4. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे? जपान, अमेरिका, पाकिस्तान, चीन. तर मिशिगन सरोवर हे अमेरिकेमध्ये आहे. पुढचा, सुरती, मुर्हा, मेहसाणा ह्या कोणत्या प्रकारच्या जाती आहेत? म्हैस, गाय, मेंढी, शेळी. म्हणजे ह्या कोणत्या प्राण्यांच्या प्रजाती आहे? तर ह्या आहेत म्हशीच्या प्रजाती, सुरती, मुर्हा, मेहसाणा. बाकीच्या ज्या आहेत त्या आपण करून घ्या, गाय, मेंढी, शेळीच्या. ठीक आहे, पुढचं आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? लंडन, रोम, टोकियो, न्यूयॉर्क. त्याचा आन्सर आहे न्यूयॉर्क. पुढे, भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे कुठे आहेत? ओडिसा, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात. याचा आन्सर आहे बी, मध्य प्रदेश. आणि भीमबेटकाच्या ज्या लेणी आहेत त्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये पण आहेत, म्हणजे यादीमध्ये त्यांचं पण स्थान आहे. ठीक आहे, पुढचं आहे, थरचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक. तर ते आढळते राजस्थानमध्ये. ठीक आहे, पुढे, खालीलपैकी चीन या देशाचे चलन कोणते? येन, युआन, डॉलर्स, रुपया. तर याचा आन्सर आहे युआन. युआन. आज थोडं पटपट घेते मी, कारण खूपच लेंदी होऊन जातो आणि ते मग विनाकारण टाईमपास करण्यात हे अर्थ नाही वाटत मला. ठीक आहे, ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता? फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, फोर्ट सेंट अँजेलो, फोर्ट विल्यम. त्याचा आन्सर आहे फोर्ट सेंट जॉर्ज. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? गुरु, शनी, शुक्र, मंगळ. तर शुक्र. आपल्याला असं म्हणतात बघा, शुक्र म्हणजे इथून पृथ्वीवरून सुद्धा चमकताना दिसतो. का बरं असं असेल? कारण तो सर्वात तेजस्वी ना, जवळचा पण आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? गोदावरी, नाईल, वोल्गा, मिसिसिपी. तर याचा आन्सर आहे नाईल. आणि ॲमेझॉन जे आहे ना, तिचं बेसिन मोठं आहे, म्हणजे पात्र मोठं आहे, त्या हिशोबाने ती मोठी आहे. पण इथं लांबी विचारली आपल्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे?
दिल्ली, पुणे, नागपूर, मुंबई. जर कोणी मुंबईला गेलेलं असेल तर त्यांनी बघितलं असेल ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅशमध्ये निर्माण होतात. यकृतात, हृदयात, प्लीहेत, अस्थिमज्जेत. याचा आन्सर आहे अस्थिमज्जेत. म्हणजे हाडांच्या मधली जी सांधे असतात ना त्याच्यात अस्थिमज्जा. पुढे कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? भारत, श्रीलंका, ब्राझील, ग्रेट ब्रिटन. याचं आन्सर आहे ब्राझील. पुढे बघू आपण, भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो? राज्यांचा विचारलाय, राज्यांचा. मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी. याचा आन्सर आहे राज्यपाल. नावाने फक्त चालतो आणि देशाचा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. ठीक आहे. पुढचा आहे, खालीलपैकी सस्तनी प्राणी कोणता? टोळ, सरडा, पोपट, देवमासा. तर सस्तनी प्राणी आहे देवमासा. तो अंडे नाही देत ना, तो डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो असं. ठीक आहे. पुढचा आहे, भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? आंध्र प्रदेश, ओडिसा, कर्नाटक, तमिळनाडू. तर भरतनाट्यम हे तमिळनाडूचं आहे. आंध्र प्रदेशचं कुचिपुडी आहे, ओडिसाचं ओडिशी, कर्नाटकचं आपण वरती बघितलं तसं यक्षगान. पुढे आहे, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. जून ते सप्टेंबर, तर तिथून नैऋत्य मोसमी वारे. आणि तो जो हिवाळ्यात पाऊस पडतो, परतीचा पाऊस, तर तो असतो ईशान्य मोसमी वाऱ्यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सदिश राशी कोणती? तर सदिश राशी म्हणजे काय असतं की ज्याला परिमाण आणि दिशा दोन्ही असतात त्यांना सदिश राशी म्हणतात. सदिश आणि अदिश राशी असे दोन प्रकार असतात. तर वस्तुमान, दाब आणि घनता यांना दिशा असते का? नाही. पण बलला दिशा असते आणि परिमाण पण असतं. त्याचा आन्सर आहे बल. पुढचा प्रश्न आहे, देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डिंग कोणत्या राज्यात आहे? तर याचा आन्सर महाराष्ट्र आहे. ग्रीन बिल्डिंग म्हणजे इको फ्रेंडली बिल्डिंग असते असं. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संस्था कोठे स्थापन झाली? बंगाल, पंजाब, बिहार, तमिळनाडू. तर याचा आन्सर आहे बंगाल. आणि ती कोणी स्थापन केली? भूपेंद्रनाथ दत्त यांनी 1907 साली. ठीक आहे, बंगाल आन्सर आहे. त्याच्यानंतर आहे, खालीलपैकी नायटर म्हणजे काय? ॲल्युमिनियम नायट्रेट, नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम नायट्रेट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नायटर म्हणजे काय? ॲल्युमिनियम नायट्रेट, नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट. तर याचं आन्सर आहे ऑप्शन सी, पोटॅशियम नायट्रेट. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे, तुळोजी आंग्रे, मालोजी आंग्रे, येसाजी आंग्रे. तर याचा आन्सर आहे कान्होजी आंग्रे, ऑप्शन ए. ठीक आहे. पुढे, राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे. तर याचा आन्सर आहे मुंबई येथे झाले त्यांचे निधन. पुढे, भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, बिहार. याचा आन्सर राजस्थान आहे. आणि तो कालवा आहे इंदिरा गांधी कालवा, सर्वात मोठा कालवा आहे. म्हणजे राजस्थानसारख्या ठिकाणी कालवा खूप मोठी गोष्ट आहे ना. ठीक आहे. पुढे आहे, महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक. याचा आन्सर आहे बी, सोलापूर. सर्वाधिक उत्पादन होते. पुढे आहे, बहिर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो? निकटदृष्टिता, दृष्टिवैषम्य, दूरदृष्टिता, रात आंधळेपणा. तर याचा आन्सर आहे दूरदृष्टिता.
म्हणजे ज्यांना दूरचं दिसतं पण जवळच्या वस्तू दिसत नाही, तर त्यांच्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. आणि जे निकट दृष्टी असतात, म्हणजे त्यांना जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही, त्यांच्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. ठीक आहे. पुढचं आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे? मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क, मालमत्तेचा मूलभूत कर्तव्य. त्याचा आन्सर आहे बी, मूलभूत हक्क, आणि त्यासाठीचं कलम आहे कलम 32. ठीक आहे. पुढे जाऊ. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणाऱ्या दोषांना काय म्हणतात? अनुवांशिक दोष, स्पर्शजन्य रोग, संसर्गजन्य रोग, वंशविरहित दोष. तर याचा आन्सर आहे अनुवांशिक. म्हणजे शुगर असते बघा, काही काहींना आईला शुगर असली तर बाळाला पण शुगर होते, म्हणजे पुढे जाऊन का असे ना होते, तर तशा गोष्टी आहेत. म्हणजे अनुवांशिक असतं ना काही काही गोष्टी, तसं. ठीक आहे. पुढे आहे, नाशिक मुंबई या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? कसारा, पसरणी, आंबा, कात्रज. तर आमच्या इथून म्हणजे नाशिकवरून मुंबईला जायला कसारा घाट येतो. ठीक आहे. पुढे आहे, भारताचे 13वे मोठे बंदर कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, गुजरात. याचा आन्सर आहे महाराष्ट्र, आणि ते आहे पोरबंदर. ठीक आहे. पुढे आहे, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? वारणा, कृष्णा, कोयना, गोदावरी. याचा आन्सर आहे वारणा नदीवर चांदोली धरण आहे. पुढे आहे, लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? कवक, विषाणू, जीवाणू, शैवाल. याचा आन्सर आहे जीवाणू. लिंबावर ते जे काळं काळं येतं ना, ते. ठीक आहे. पुढे आहे, भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? बक्सार, प्लासी, श्रीरंगपट्टणम. यापैकी नाही. याचा आन्सर आहे प्लासी. तर ती कधी झाली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. पुढे आहे, महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकाराची मृदा आढळते? क्षारयुक्त, वालुकामय, पिठी, काळी. तर महाराष्ट्रात काळी मृदा आढळते सर्वाधिक, कारण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. ठीक आहे. पुढे आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? 24व्या, 5व्या, 16व्या, 15व्या. तर शोषणविरुद्धचा हक्क कुठल्या ह्याच्यात आहे? 23 आणि 24. 23 आहे वेठबिगारीसाठी, आणि 24 आहे बालमजुरीचा. याचा आन्सर आहे 24वे कलम. ठीक आहे. पुढे, महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश रोगाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे. मस्तिष्क ज्वर, क्षय, डांगऱ्या खोकला, डेंग्यू. तर क्षयरोगाच्या जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हा आरोग्यवर्धिनी कार्यक्रम राबवला जातो. ठीक आहे. पुढे आहे, सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? जमीन सुधारणा, कुळांचे हक्क, बालविवाह प्रतिबंध, अस्पृश्यांना विरोध. तर याचा आन्सर आहे बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी शारदा कायदा आलेला होता. नंतर, हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. जे सर्वात लहान एकक, अणु, रेणू, मूलद्रव्य की संयुग? तो आन्सर आहे अणु. ठीक आहे. आता ही लास्ट आहे, एवढंच पेज आहे. ठीक आहे. नोकिया ही कंपनी कोणत्या देशाची आहे? नोकिया म्हणजे ज्याच्यात आपण लहानपणी सापाचा गेम खेळलेला आहे ती. तर ती आहे फिनलंडची. ठीक आहे. पुढे आहे, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. नावातच आहे आरोग्य. पुढे आहे, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? कर्करोग, क्षयरोग, इन्फ्लुएन्झा. यापैकी कोणताही नाही. तर कर्करोग हा काही संसर्गजन्य रोग नाही आहे. कोणाच्याही म्हणजे कर्करोग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर तो काय होत नाही आपल्याला.
ठीक आहे. पुढचा आहे, भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे? राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, ए किंवा बी. तर तो दोन्ही सभागृहाचा सदस्य असला तरी काही हरकत नसते त्याला. फक्त तो असावा लागतो संसदेचा सदस्य. ठीक आहे. पुढचा आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. याचं आन्सर सरळ सरळ APJ अब्दुल कलाम. पुढे आहे, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? गुप्त प्रशासन, चोला प्रशासन, विजयनगर प्रशासन, नो डाऊट मराठा प्रशासन. ठीक आहे. पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली? 1839, 1849, 1819, 1829, 1829. आणि राजा राममोहन रॉय यांचा खूप मोठा हात होता याच्यात, म्हणजे त्यांनी प्रयत्न केले होते खूप सारे. तर पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? नेपाळ, चीन, अफगाणिस्तान, भूतान. तर याचा आन्सर आहे अफगाणिस्तान, सर्वात कमी. ठीक आहे. शेवटचे 4 प्रश्न. तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो? तो बाजरीवर होतो याचा परिणाम. हे रोग बाजरीवर असतात. ठीक आहे. पुढे आहे, होन्शू बेटे खालीलपैकी कोठे स्थित आहे? कॅस्पियन सी, जपानचा समुद्र, हिंदी महासागर, चीनचा समुद्र. याचा आन्सर आहे जपानचा समुद्र. ठीक आहे. पुढे आहे, वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? निकेलची भुकटी, प्लॅटिनम जाळी, शुष्क बर्फ, हायड्रोजन. तर याचा आन्सर आहे ए, निकेलची भुकटी. आता लास्ट क्वेश्चन. चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पॅरिस, शांघाय, बीजिंग, कॅनबेरा. तर याचं आन्सर आहे बीजिंग. ठीक आहे. झाले आजचे क्वेश्चन, इतकेच होते. जास्त काही घेत नाही मी, कारण ते उगीच ओव्हरलोड होतं. ठीक आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा कमेंटमध्ये. मी जे क्वेश्चन विचारले त्याची आन्सर पण द्या कमेंटमध्ये. आणि अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. अजून व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.